आर्टिस्ट गणेश देसले। बोला गणपती बाप्पा। थोडा द्या अजून थोडा। ओके हॅलो 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 ओके। सर्वप्रथम मी माझी ओळख करून देत आहे। आपण मला झी मराठी चला हवं येऊ द्या या कार्यक्रमामध्ये बघितलं असेल, तसेच जॉनी लिव्हर यांच्यासोबत सुद्धा बघितलं असेल, तसेच फुलवंती सिनेमामध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे आणि विनायक मालीबरोबर दादूस गेला कॅम्पिंग या एपिसोडमध्ये सुद्धा मी आहे। आणि ज्या कार्यक्रमासाठी मला आपण बोलवलो आहे तो कार्यक्रम मी दादा आवाज तसाच राहू दे आहे तसं हां। ज्या कार्यक्रमासाठी आपण मला बोलवलं आहे तो कार्यक्रम मी सादर करत आहे। सर्वप्रथम आपल्या सर्वांचे लाडके मराठी सिनेसृष्टीतील आपल्याला खळखळून हसवणारे दादा कोंडके साहेब यांचा आवाज काढताय। कॉमेडी किंग दादा कोंडके साहेब आपल्या या गावात आले असते, गुणगौरव सोहळा या कार्यक्रमात दादा कोंडके साहेब यांनी हजेरी लावली असती ते कसं स्वागत केलं असतं। राम 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 मंडळी। गंगू दारूने तुझे बेबाम तुझा साईस का डंबाम जमायला। अहो आमची मावशी म्हणतो मावशी शिरप्या अहो नाडीवाली चड्डी घालून जा। गुणगौरव सोहळे मानेली गावामध्ये आलो एकदाची। वर ढगाला लागली गळ पाणी ठेमठेम गळ, वर ढगाला लागली गळ पाणी ठेमठेम गळ। यानंतर हॅलो हॅलो हा बस। काल कार्यक्रम गेला त्यामुळे थोडा घसा पण बसलेला आहे। निळू फुले साहेब अवघ्या महाराष्ट्राचे सरपंच निळू फुले साहेब सुद्धा या कार्यक्रमाला आले असते तर कशी धमाल केली असते निळू फुले साहेब। वा 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 मंडळी तुम्हाला काय सांग, मुरबाडला गेलो, शहापूरला गेलो, कल्याणला गेलो, धोतरच भेटला नाही। अरे पण काय करायचं काय, मला माहीत झालं गुणगौरव सोहळे लय जोरात कार्यक्रम। लहान मुलं आलेले त्यांच्यासाठी कॅडबरी आणायचं विसरलो। काय काय सांगू काय, या गावात येऊन मला खूप बरं वाटलं। करुणा ताईंचा आवाज कसा आहे, टाळ्या होऊन जाऊ दे। अरे काय धावल्या गातात। वा 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 वा, हळदीला लग्नाला नक्की बोलायचं बरं का कार्यक्रमाला। माझ्या लग्नाची ऑर्डर त्यांनाच गॅरंटी कशात। यानंतर गाढवाचं लग्न चित्रपट आपण बघितला असेल। मकरंद नासपुरे साहेब आपल्या गंगीला कंटाळलेले आहेत आणि आपल्या मानवली गावामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत। मकरंद नासपुरे ए यार साऊंड वालिया थोडा आवाज दे की यार। कशाला बटन पिलितोस, आमची गंगी म्हणते मानिवली गावामध्ये जा। गुणगौरव सोहळा पुरस्कार आहे गंगे, आलो एकदाशी। न सावळा कुंभार माती तोडावितो मडकी खडावितो तसा माझा परपंच गंभार आहे। काय हे इंद्राचा दरबारी का डान्स बारे। मला येऊन लय बरं वाटलं गंगे, तुझ्या पोराला इथंच मी गुणगौरव पुरस्कार सोहळा देईल। लवकर चल गंगे। आवाज आवडतात का? आपल्याकडे मसाला भरपूर आहे, फक्त आवाज कमी नाही झाला पाहिजे तिकडे। यानंतर साऊथ तमिळ अनेक सिनेमामध्ये आपण ज्यांना बघितलं असेल, सयाजी शिंदे यांचा सुद्धा आवाज करताय। सयाजी शिंदे ए नारो नारो माझी बंद कुठे आहे। नारो नारो यांच्या गोळ्यात मारतो। नारो नारो आता दारम गेली आणि लगेच आली। छे छापा छापा छे मैं बहुत हरामी आदमी हूँ, गारंटी के साथ भी गारंटी के बाद भी। ए नारो लवकर तयारी कर। अरे गुणगौरव सोहळा यार मक्याला यावेळेस इलेक्शनला पाडलंच पाहिजे। आयला लय वळवळ करतो मक्या। चल मानवली गावामध्ये आलेल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो। गॅरंटी के साथ भी छे छापा छे।
यानंतर फिर हेराफेरी चित्रपट आपण बघितला असेल. बाबू भैया सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला आले. बाबू भैया, या राजो, या शाम, पकड़ मेरे को पकड़. चला मेरा चश्मा किधर है? अरे चश्मा रख रे बाबा. अरे मानेवली गांव में जाने कर बाबा. अरे गुनगो रसोला रे बाबा. कितने बच्चे पढ़े रे बाबा. मैं जाएगा राजू. तू मस्त मस्त कपड़ा लेके चल रे. चल 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 जाते हैं राजू. ये गणपतराव बाबराव आपटे ना मेरे मला. अरे तू आपटे झपटे इधर कपड़ा नहीं सुखाने कर बाबा. शरदचंद्रजी पवार साहेब या कार्यक्रमाला आले असते तर कसं स्वागत केलं असतं शरदचंद्रजी पवार. या ठीक आहे रे. मला मानवली गावामध्ये मला खूप बरंच वाटलं. मी बरेच दिवस वाट बघत होते की गुण गौरव सोहळा पुरस्काराला जायचे. पण आलो एकदा. मला इथलं या कार्यक्रमात मला खूप बरंच वाटलं. मी दरवर्षी यायचे. असंच गुण गौरव सोहळा तुम्ही ठेवा. विद्यार्थ्यांचा सत्कार करा, सन्मान करा. आलेल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो. यानंतर क्रांतीवीर चित्रपट आपण बघितला असेल. नाना पाटेकर साहेब सुद्धा आपल्या कार्यक्रमाला आले असते तर कसं नाना पाटेकर साहेबांनी स्वागत केलं. आगे आगे मानवले गांव में. ए कलम वाली भाई तू भी चल गुनगौरव सोहरा पुरस्कार है. ए कलम वाली भाई इधर देख. साला एक पति को नहीं संभाल सकती करोड़पति बनने आगे लालची औरत. कितना लालच भराय ती रे आखम. ए चिकले अरे गेला कुठं रे. गुण गौरव सोहळा पुरस्कार आहे. अरे मानवली गाव मध्ये मी जाणार आहे. चला एक मच्छर. अरे मच्छर जाऊ दे मानवली गावात. चल चल लवकर. किती पब्लिक आले रे. बाबा चमत्कार आणि तात्याविंच कोणाकोणाला माहित आहेत. झपाटलेला चित्रपट आपण बघितला असेल. घाबरला. मलाही घाबरला. गेले 2 महिने तू मला मृत्युंजय मंत्राची दीक्षा देणार होतास. मलाही कळत नाही तू मला दीक्षा दे शिक्षा. लक्ष मी आलो. मला गुण गौरव सोहळा पुरस्काराला जायचं. लक्ष लवकर चल. लक्ष मानवली गावामध्ये. लक्ष्मीकांत बेर्डे सरजी आपल्यात नसले तरी आपल्या महाराष्ट्राचे ते लाडके सुपरस्टार होते. त्यांची सुद्धा मिमिक्री करते लक्ष्मीकांत बेर्डे. महेश मला वाचव. महेश माझ्या मागे ताते तू लागले. महेश या आवडी गेली कुठं. आवडी या हात हात बावल्या काय घाण वास मारतो. माझ्या आईने मला अंगारा दिलाय. अहो तुम्हाला काय सांगू. त्या करून गगेचा काय आवाज आहे. एवढी पब्लिक आलेली गाणी बघायला टाळ्या होत्या. यानंतर रामदास आठवले साहेब यांचा सुद्धा आवाज काढते. आठवले साहेब. फूले गुलाब का उसके बगले गळ्या. फुले गुलाब का उसक्या बागल्या गळ्या. आणि जो नाही वाजव त्या कार्यक्रमासाठी टाळ्या तो आई शंकर बाळ्या. सनी देओल साहेब सुद्धा रागामध्ये आलेले आहेत की आपला सरळगाववरून आले. त्यांना माहीत झालं की इथे गुणगौरव सोहळा पुरस्कार सोहळा आहे. सनी बाजी. आय बाबूजी मुझे मानवली गांव में जाना है. गुण गौरव सोहळा पुरस्कार है. ओए तारीख पे तारीख. आज 1 तारीख आ गई. ओए कातिया कहा गया. सातों को साथ मारूंगा. एक साथ मारूंगा. काजल तुम सिर्फ मेरी हो. अगर इस चौकट पे बारह दे तो समझो मर गया. लाशें बिछा दूंगा लाशें. ये मजदूर का हाथे खा दिया. तू कहे तो भोगू, तू कहे तो काटू. राजकुमार साहेब अतिशय चांगल्या प्रकारे विलनची भूमिका करणारे बॉलिवूड स्टार राजकुमार साहेब सुद्धा आपल्या कार्यक्रमाला आले. राजकुमार. ना तलवार की धार से ना गोलियों की बुछार से बंदा डरता है तो सिर्फ बर्बाद भिखार से.
जानी हम तुम्हें मारेंगे, जरूर मारेंगे। वक्त भी हमारा होगा, बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी। हम जा रहे हैं, गुण गौरव 16 पुरस्कार है जानी। यानंतर एक लहान मुलांसाठी कार्टूनचा आवाज काढतंय, शिंचनचा आवाज काढतंय कार्टून लहान मुलांसाठी शिंचन। आहा डोरेमोन कहाँ गए? चलो जाते हैं डोरेमोन, बहुत पढ़ाई की है उन लोगों ने, गुण गौरव 16 पुरस्कार मैं जाऊंगा मानूनी गाँव में। आहा डोरेमोन चलो जाते हैं। भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब सुद्धा आपल्या इकडे आलेले आहेत। मित्रों, मेरे प्यारे भाइयों बहनों, मैं जा रहा हूँ मानवली गांव में जा रहा हूँ, गुण गौरव 16 पुरस्कार है। भाइयों बहनों सभी का मैं स्वागत करता हूँ। मेरे तरफ से एक एक घास दूंगा, टेंशन मत लो। सुपरस्टार खतरों के खिलाडी अक्षय कुमार साहेब यांचा सुद्धा आवाज काढते। अक्षय कुमार साहेब, जो मैं बोलता हूँ मैं करता हूँ, और जो मैं नहीं बोलता उसे मैं डेफिनेटली करता हूँ। बाबा यह क्या कर रहे हैं, बच्चे की जान लेगा, मार डालूंगा। सुप्रसिद्ध एक सुंदर असा चेहरा, कोई मिल गया चित्रपट आपण बघितला असेल, ऋतिक रोशन, जादू आली की त्याला पावर येते, या ऋतिक रोशन यांचा सुद्धा आवाज काढतात। मैं मारो मैं हैला जादू कहाँ गया? चलो मानवली गाँव में जाना, मैं जाऊंगा, गुण गौरव 16 पुरस्कार हैला। यानंतर इंदोरीकर महाराज का बिग बॉस घ्यायचा गोलीगत मधला सूरज चव्हाण, बुक्कीट टिंगुल। हा सूरज सुद्धा आपल्या कार्यक्रमाला आला असता तर कशी धमाल केली असती। या ठिकाणी मला येऊन लय बल वाटलं, बले दिवस झालं मी वाद बघत होतो, गुण गौरव 16 पुरस्कार। माझं लग्न झालं म्हणून काय झालं, मी या कालेकला मला आलो ना बुक्कीत टिंगुल। हा जानवी बिनवी आली नाही म्हणून काय झालं, आपला पियातन लय बॅगलंय। हा 2-3 महिने झालं वाद बघत होतो, लय बा आली कालेकलं मी। हा लय बॅग कालेकलं, लय बाला वाचलं येऊन। यानंतर हा बाप निवृत्ती महाराज देशमुख यांचा आवाज काढतोय। काय करू देवा, पुरीचं लगीन जुळन, जावई मिळन, भाकर गिळन, मग भात खायला आलंय का? खायचं तेव्हा सोमवारी मटण खायचं ना आलंय का? एकादशीला मोत्याचं तोंड घ्या ना। आता काय खाऊ, मग हे पडल्या पडल्या म्हणतं खाऊ का तुला? आता का गू खातो का नालाय का? हा 2 गोजीरवाणी पोरं रे, 2 गोजीरवाणी। हा याच्या पेंडीला चेन नाही रे, चेन नाही, कापून टाकेल ना फाडून टाकेल। हा हगतो काय ना मुततो काय ना वकतो काय तोंड घ्या। तुम्ही नवरदेव नाही म्हणा, तुम्ही असेच गणपती बुडवा। हा बजाव भोंगू भोंगू भोंगू। आणि तुम्हाला दारू नाही मिळेल ना, तुम्ही तुमचाच गला साथ प्याल। हे कलियुग आहे, हे नालायकांचं युग आहे। इथे माल करायला त्रास होणार, बेवड्याचा सत्कार होणार। मी यांना अशाच गाऱ्या गोऱ्या खाट्या म्हशी सुकलेली जानवर, हाना लिंबू पिळू, हाना लिंबू पिळू, हाना लिंबू पिळू पिळू। मग एवढी बैल चालली, कुंभमेळ्याला चालली, याहीच नालायकी आणली धाबे। आपले 5च्या नंतर वाघ, आपले 5 ते 8 वाघ, 9 वाजता मुतलं धोत्रात, झाला चित्ता। हा आपले बिबटे बिबटे, फुले गुलाब का। हा बाई वाड्यावर हे बोलतो, असा कानपण हाणला पाहिजे। यानंतर एक कॉमेडी किस्सा सादर करत आहे। आपल्या इकडे बरेचसे बाजार असतात, आठवडी बाजार असतो, आणि या आठवडी बाजारामध्ये काही कलाकारांनी स्टॉल लावलेले। दादा कोंडके साहेब आपल्या स्टाईलमध्ये चड्डी विकतायत।
अहो चटी घ्या नाडीवाली चटी घ्या. अहो खालून हवा वरतून हवा पाहिजे तेवढी हवा आणि नाडीवाली चटी घेऊन जावा. ज्या मायला होलसेल लावले होलसेल. दुसऱ्या स्टॉलला निळू फुले साहेब बसलेले आहेत. निळू फुले साहेब आपल्या स्टाईलमध्ये साड्या विकतायत. बाई बाई साडी घ्या, लाल घ्या, काळी घ्या, पिवळी घ्या, चमचमी घ्या, डिझाईनवाली घ्या, पाहिजे तेवढ्या साड्या घ्या. 101 साड्या आहेत. एक बाई बोलते निळू भाऊंना, मागच्या वेळेला तुमच्याकडे साडी घेऊन गेली, तिला होल पडलेला. निळू फुले त्या बाईला बोलतात, बाई तुम्ही दुकानाचं नाव वाचलं नाही, होलसेल तर होल असणारच. यानंतर कव्वा बिर्याणी तुम्हाला माहित असेल, विजयराज यांचा सुद्धा आवाज काढतोय. अरे काहे का दिल यार, साला किडनी निकाल दिया भाई, साले तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के लेके जाएगा. अरे कैसे कैसे लोग यार. सिद्धू मैं गणेश गणेश. आपल्या भारताचे सर्वात मोठे सुपरस्टार अशोक सराफ साहेब यांचा सुद्धा आवाज काढतोय. वाटलंच मानेली गावामध्ये गुणगौरव सोहळा पुरस्कार. मी माझी मर्सडीज घेऊन आलोय. ती बाहेर उभीची मर्सडीज गाडी कोणाची? तुमची नाही, माझी असेल. माझी. दिल्ली, कलकत्ता, मद्रास इथे मोठमोठी पंचतारांकित हॉटेल कोणाची? तुमची नाही, माझी असते. धन्यवाद या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल. तसेच बरेचसे कलाकार आपले इथे आलेले आहेत, त्यांनी चांगलं मनोरंजन केलेले आहे, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्या. आणि बरीचशी गाणी आहेत, तर नक्की या कलाकारांना कार्यक्रमाला तुम्ही बोलवा. धन्यवाद. वा क्या बात आहे गणेश. हाचून लोकांचं गाल दुखलं नाही का. इतकं हसवलंय तू. आला ना अनुभव. आवडला का कार्यक्रम. एकदा गणेश देसले यांच्याकरता जोरदार टाळ्यांचा गजर आपण करणार आहोत. मनापासून धन्यवाद. असं नसतं होऊ शकता. तदनंतर मी गणेश देसले यांच्या सत्कारासाठी रघुनाथ वारगडे यांना मी विनंती करते, आपण हा सन्मान करावा. चला लवकरात लवकर. वेगवेगळ्या स्टेजवर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, अगदी दररोज म्हटलं तरी चालेल, अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं गणेशला इन्व्हिटेशन असतं. आणि मुरबाडच्या मातीतला हा असा हास्य कलाकार आहे. खरं तर तुमच्या चेहऱ्यावरचं ते चैतन्य सांगत होतं, तुमच्या टाळ्यांचा आवाज. आता पुन्हा त्याच टाळ्या या ठिकाणी स्वागतासाठी वाजवायच्या आहेत.